जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, फायनली आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण सुंदरी या सॉन्गवरती बनवला आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त कॉन्सेप्ट व्हिडिओ एडिटिंग होणार आहे। तर व्हिडिओ आजचा आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवला आहे। व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे, तर या व्हिडिओला सगळ्यांनी मित्रांनो लाईक नक्की करायचं आहे आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच कमेंट करून नक्की सांगत चला की आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो कसा आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे पण आपण प्रीसेट किंवा मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून मटेरियल डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही कंप्लीट बघितल्यानंतर तुम्हाला प्रॉपर समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा। तर चला मित्रांनो, जरा हे न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। So shy, shy, shy. Hey. तुझा गाव काय है ग? सुंदरी सुंदरी तुझा नाव काय है ग? Once more. Once more. Once more. ती जेंजी जेंजी ती सिटी वाली खराबी नाही, मनामध्ये खराबी नाही, दाखवण्याची तिच्या शाय 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 सुंदरी सुंदरी काय है ग? सुंदरी सुंदरी तुझं गाव काय है ग? मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलो आहोत। सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दोन्ही प्रोजेक्ट म्हणजे प्रीसेट आहेत इम्पोर्ट करून घ्या। आणि जर तुम्हाला इम्पोर्ट करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला XML फाईल देखील दिलेले टेम्पलेटवरती जाऊन इथून तुम्ही XML फाईल अपलोड करून देखील प्रोजेक्ट फाईल आपल्या ओपन करू शकता। ओके, तर आता या ठिकाणी जर बघितलं बिटमार्क आपण ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे। आता यात काय करायचं आहे, काही ग्रुप्स आहेत, हे ग्रुप्स भयानक प्रकार आहेत आणि हे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला यात काही सुद्धा कळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट स्किप न करता बघायचं। ओके, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, तर बरोबर आपल्याला 18 सेकंदावरती यायचं। 18 सेकंदावरती आल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं 18 सेकंदावरती आल्यानंतर ग्रुप थोडे लहान आपले वाटत आहेत, तर हे तिन्ही ग्रुप सिलेक्ट करून आपण थोडेसे वाढवून घ्यायचे। ओके, नॉर्मली बाकी काही विषयात करायचं नाही आपल्याला। तर यात काहीसं जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस बघायला भेटेल। 18 सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं। आता एक एक फोटो आपण ॲड करायचे, इथे 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचं आहे। 18 सेकंदापासून पुढं प्रत्येक बीटमध्ये आपल्याला एक एक फोटो ॲड करून घ्यायचे। ओके, तर सेम याच टाईपमध्ये जसं मी करत आहे, फोटो ॲड करायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं, एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचे। तर याच टाईपमध्ये तुम्ही जेवढे पण तुमचे फोटोज असतील किंवा तुम्हाला दुसरे कुठले फोटोज यूज करायचे असतील तर ते एक एक करून ॲड करून घ्यायचे। तर मी पण अशा प्रकारे जे आहे ते फोटो ॲड करून घेत आहे। ओके, हे सर्व फोटोज आपल्या मटेरियलमध्ये देखील दिलेले आहेत, तर त्याचा यूज तुम्ही करणार असाल तर करू शकता, अदरवाईज तुम्ही स्वतःच्या फोटोचे बनवू शकता। ओके, तर या टाईपमध्ये जे आहे ते मी फोटो ॲड करत आहे आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटो या टाईपमध्ये ॲड करत आहे। ओके, आता हे सगळे स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे किंवा 4:5 रेशोमध्ये असल्यानंतर आपल्याला फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यावं लागणार आहेत। ओके, तर मी पटपट जे सगळे फोटोज आपले होते एक एक करून ॲड करत आलेलो आहे। सो तोपर्यंत जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर फोटो जे आहेत जवळपास आपले संपूर्ण ॲड करून अशा प्रकारे झालेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं बॅक यायचं। बॅक आल्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर बरोबर 12.27 सेकंदानंतर देखील थोडा स्पेस आहे, तर इथे देखील आपल्याला फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर यातील जे तुम्हाला क्लिअरली फोटो चांगले वाटत आहेत तेच फोटो फक्त या 2 ठिकाणी आपल्याला ॲड करायचे। इथे एक मी ॲड केलेलं आहे आणि दुसरा फोटो जो आहे हा दुसरा फोटो देखील मी इथं ॲड करून घेणार आहे। ओके, तर दुसरा फोटो जो आहे एकदम असा क्लोजअप असलेला जर घेतला तर तो प्रॉपर आपल्याला दिसून जाईल। ओके, तर हा फोटो आपण ॲड करून ओके, याच्याऐवजी आपण दुसरा ॲड करूया। तर या फोटोला एकाने ॲड करून आपण इथे देखील फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करणार आहोत। ओके, एक्स्ट्रा पार्ट याचा देखील रिमूव्ह करायचा आहे।
आता मित्रांनो काय करायचं आहे, या ठिकाणी हे जे 2 फोटोज ॲड केले तर या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्ट्रोक याचं एनेबल करायचं. स्ट्रोकचा कलर व्हाईट द्यायचा आहे आणि स्ट्रोक आपण 6 किंवा 6.5 ठेवायचं आहे. ओके, आता बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला यायचं आहे. प्रिसेट लेअरला आल्यानंतर 3 नंबरचा इफेक्ट जो आहे हा आपण इथून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर सेम या टाईपमध्ये बघू शकताय, जिथं आपण 12 सेकंदाच्या आसपास फोटो जे ॲड केलेत 2, त्यातील 1 नंबरच्या फोटोला जो आहे तो 1 नंबरच्या फोटोला आपण हा इफेक्ट अप्लाय करणार आहोत. ओके, तर जवळपास 12 सेकंदाच्या समोर आहे, तर याला आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. 4 नंबरच्या लेअरवरती जायचं आहे. 4 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे. 4 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर या ठिकाणी हा जो 13 सेकंदाचा इमेज आहे त्याच्या समोरच्या इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता पेस्ट केल्यानंतर तो तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे. ओके, तर एकदम प्रॉपर असं दिसत आहे हा इफेक्ट. बॅक यायचं आता शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचं. 1 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे आपण लास्टला म्हणजे पहिल्यांदा जे ॲड केलेले फोटोज आहेत, ओके, हे 18 सेकंदाच्या नंतरचे, तर त्यातील 1 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर इथून पुढं एकाडेक इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचं आहे. म्हणजे एक इमेजेस सोडायचं आहे, त्यानंतर पुढच्या इमेजला पेस्ट करायचं आहे. ओके, सेम याच टाईपमध्ये एकाडेक जे इमेजेस आहेत त्या प्रत्येकाला हा इफेक्ट आपण अशा प्रकारे पेस्ट करत जायचं. ओके, मी पटपट जे आहे ते एकाडेक जेवढे आपले इमेजेस आहेत सगळ्यांना हा इफेक्ट मी पेस्ट करून घेणार आहे. आणि हे बघू शकताय पेस्ट झाल्यानंतर परत बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमधला जो 2 नंबरचा इमेजेसचा इफेक्ट आहे हा इथून आपण कॉपी करायचा आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे 18 सेकंदाच्या नंतरचे जे इमेजेस आहेत त्यातील 2 नंबरचे इमेजेसपासून 2, 4, 6 असे राहिलेले जे इमेजेस आहेत त्यांना इफेक्ट पेस्ट करायचे. ओके, तर मित्रांनो आता इफेक्ट पेस्ट तुम्हाला वाटत असेल संपलेले आहेत तर व्हिडिओ आपला रेडी झाला, तर अजिबात नाहीत. इथून पुढं खरा आपला व्हिडिओ जो आहे हा सुरू झालेला आहे. सो त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघायचा आहे. तर या टाईपमध्ये हे आपण इमेजेसना इफेक्ट देत आलेलो आहे. आता जेवढे इमेजेस आपले राहिले होते त्या सगळ्यांना आपण हा इफेक्ट दिलेला आहे. बॅक यायचं आहे. आता परत आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. ओके, व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघा स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठला एक तुम्ही स्क्वेअर फॉर्मॅटमधील फोटो घ्यायचा आहे, त्याला तुम्ही लहान करायचं थोडंसं. ओके, आता इथे विड्थ जे आहे ते थोडीशी आपण जवळपास 750च्या आसपास जर ठेवली तर चालून जाईल. ओके, प्रॉपररित्या जे आहे ते आपला होऊन जाईल. 750 ठेवलेले. आता इथं ट्रान्सफॉर्मेशनवरती यायचं आहे आणि थोडंसं खाली मूव्ह करायचं आहे. ओके, खाली हे बघू शकताय इथं वाय ॲक्सिस जो आहे तो 1050च्या आसपास आल्यानंतर आपण थांबायचं. ओके, 1050 आलेलं आहे. आता याच इमेजेसवरती क्लिक करून बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करायचं आहे. स्ट्रोकचा कलर इथून आपण व्हाईट द्यायचा आहे आणि स्ट्रोक साधारणतः 8 ते 9च्या आसपास ठेवायचा. ओके, तर 1 नंबरच्या लेअरपर्यंत एक्स्ट्रा पार्ट वाढवून घ्या किंवा जास्त होत असेल कमी करा. लॉंग प्रेस करून पूर्णपणे बॅकग्राऊंडला याला करून घ्यायचं आपण. ओके, तर बॅकग्राऊंडला केल्यानंतर इथे एस पी क्रिएशन जे लिहिलं आहे त्याच्या बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे आणि एस पी क्रिएशनवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इथं फ्लिप लेअर इफेक्ट दिसेल हा इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर इथून याला रिमूव्ह करायचं. ओके, आणि या इमेजेसला आपण पेस्ट करून फ्लिप लेअर इफेक्ट ऑन करायचं. ओके, म्हणजे बघू शकताय असा इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे. ओके, आता मित्रांनो काळजीपूर्वक जर व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला प्रॉपर समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता स्टार्टला यायचं आहे पूर्णपणे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. यात एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे. ओके, एकदम असा रिपल इफेक्ट टाईप व्हिडिओ आहे, तर तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर जस्ट यावरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमधून लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचे. बाकी काहीसुद्धा चेंजेस करायचे नाहीत. ओके, आता इथं सर्कल 1 जो आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि यात आपण एक इमेजेस कुठला तरी ॲड करून घ्यायचा. ओके, म्हणजे आता स्टार्टला जो ॲड केला आहे तो सोडून दुसरा कुठलाही इमेजेस तुम्ही ॲड करू शकताय. ओके, तर ॲड केल्यानंतर तो कशा प्रकारे दिसतोय ते इथून तुम्ही वरती चेकआउट करू शकताय. ओके, 2 नंबरच्या सर्कलवरती जायचं आहे. 2 नंबरच्या सर्कलमध्ये देखील आपण एक इमेजेस ॲड करणार आहोत. तर 2 नंबरच्या सर्कलला आपण इमेजेस ॲड करूया अशा प्रकारे. ओके, इथे एक ॲड केलेलं आहे आणि 3 नंबरच्या सर्कलवरती जायचं आहे. 3 नंबरच्या सर्कलवरती आल्यानंतर यात देखील आपण एक सिंपल फोटो असा
ॲड करून घेऊया. ओके, एक नॉर्मली आपण एक फोटो ॲड करून घेऊया. तर यात हा फोटो ॲड केलेला. ओके, असे 3 फोटोज आपण ॲड करून घेतलेले आहेत. आता बघू शकता अशा प्रकारे हे दिसणार आहे तुम्हाला. ओके, आता थोडंसं इथं पुढे आल्यानंतर इथं मेन ग्रुप नावाचं एक ऑप्शन भेटेल. तर या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत आतमध्ये एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आता इथं फोटो ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. परत या फोटो ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं फोटो दिसेल यावरती क्लिक करायचं आहे. आणि यावरती क्लिक केल्यानंतर यात एक तुम्ही कुठलाही फोटो ॲड करून घ्यायचा. ओके, तर मी जो आहे तो हा एक फोटो ॲड करून घेतो. हा फोटो ॲड केल्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे. ओके, परत आता बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर ग्रुप तुमचे लहान होतील तर दोन्हीही अशा प्रकारे सिलेक्ट करून वाढवून घ्या, कारण ग्रुप आपल्याला लहान होऊन द्यायचे नाहीत. फ्लावर PNG वरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर यात एक तुम्हाला व्हाईट फ्लावर मी दिलेला आहे तर तो ॲड करायचा आहे. ओके, ॲड केल्यानंतर परत बॅक यायचं आहे. थोडंसं बॅक आल्यानंतर बघू शकता आणखीन ग्रुप लहान झालेले आहेत. तर आता सिलेक्ट ऑल लेअर करायचे आहेत आणि इथंपर्यंत हे वाढवून घ्यायचं. ओके, आता यात फ्लावर PNG जो आहे हा फ्लावर PNG तुम्ही बघू शकता. तर इथं फ्लावर PNG वरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. जिथे जिथं फ्लावर PNG आहेत तिथे तिथं तुम्ही हे 3 PNG ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर इथं बघू शकता इथं यात देखील आपण व्हाईट फ्लावर घेतलेला आहे आणि हा स्पिन होतो का बघायचा. बॅक यायचं आहे. आता बॅक आल्यानंतर मित्रांनो हा ग्रुप जो आहे हा लहान झाला असणार. ओके, लहान झालेला आहे. तर या ग्रुपला आपण अशा टाईपमध्ये वाढवायचं आहे. तर बघू शकता हा प्रॉपर वर्क होतोय का एक वेळेस चेक करायचं तुम्ही. ओके, तर यात जर बघितलं तर तुमचं हे इथलं जे फ्लॉवर आहे हे मित्रांनो मूव्ह व्हायला पाहिजे, बट ते होत नाही. तर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत एक वेळेस एडिट ग्रुपमध्ये आपण जायचं आहे आणि यात जो फ्लॉवर इफेक्ट आहे याला तुम्ही जर बघितलं, ओके, हा इथं फ्लॉवर आहे तर याला स्पिन इफेक्ट दिलेला आहे. तर 15 आहे तर तिथं 17 करा. परत बॅक या, तर आता मूव्ह होतोय. ठीक आहे, तर हे फ्लॉवर जे आहे ते फिरत आहे. तर हे कंटिन्यू तुम्ही जे आहे ते मित्रांनो चेक करत राहिलं पाहिजे ग्रुपमध्ये. आता दुसऱ्या ग्रुपला देखील सेम तीच प्रोसेस आहे. तर आणखीन एक वेळेस बघा म्हणजे तुम्हाला प्रॉपर जे आहे ते समजून जाईल. तर इथं फोटो ग्रुपमध्ये पहिल्यांदा आपण काय केलं तर फोटो ॲड करून घेतला. तर फोटो आपण मगाशी जो ॲड केला तो सोडून दुसरा एक ॲड करूया. तर हा फोटो ॲड करूया. ओके, तर या फोटोला तुम्ही वर खाली पण ॲडजस्ट करू शकता जसं तुम्हाला हवा असत असेल. बॅक यायचं आहे, फ्लॉवर PNG वरती जायचं आहे. परत इथे येऊन आपण व्हाईट PNG ॲड करायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत इथं फ्लॉवर PNG वरती यायचं आहे. पुन्हा या ठिकाणी आपण व्हाईट फ्लॉवर ॲड करायचं आहे. नंतर या ठिकाणी येऊन परत एकदा व्हाईट फ्लॉवर आपण ॲड करायचं आहे. ओके, म्हणजे हा आपला ग्रुप जो आहे तो प्रॉपर झाला असं आपण समजू. बॅक यायचं आहे. तर इथं आपण ग्रुपची लेंथ बघू शकता. तर मगाचाच ग्रुप जो आहे तो परत एक वेळेस लहान झाला. तर परत एक वेळेस आपण त्याला चेक करणार आहोत. ठीक आहे, तर तो प्रॉपर आहे, काही सुद्धा इश्यू नाही. ओके, तर आता मित्रांनो हे झाल्यानंतर परत पुढचा 7 सेकंदावरच्या ग्रुपला यायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. आता यात जर मित्रांनो बघितलं तर तुम्हाला 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. नंतर या ग्रुपला एडिट करायचं आहे आणि इथं फक्त 3 फोटो रिप्लेस करायचे आहेत. ओके, इथे एक केला हा मी. त्यानंतर त्याच्यासमोर एक दुसरा फोटो आपण ॲड करूया. तर इथं हा मी दुसरा फोटो ॲड केला. ओके, आणि इथं 3 नंबरला आपण तिसरा ॲड करूया. 3 नंबर आपण हा ॲड करूया. नाही, हा जास्त वेळ झाला, आपण हा ॲड करूया. ओके, हे 3 फोटो ॲड केले. तर बॅक यायचं आहे. हे 2 ग्रुप लहान झाले यांना वाढवायचं आहे. बॅक यायचं आहे एकदा. ओके, तर ज्यावेळी मित्रांनो तुम्ही ग्रुप एडिट कराल प्रत्येक वेळी तुम्ही स्टार्टला येणार आहात. त्यामुळे कारण हे डिपेंड करते तुमच्या मोबाईलच्या ह्याच्यावरती, परफॉर्मन्सवरती. तर याला आपण अशा प्रकारे बघू शकता सेट करून घेतलेलं आहे. 1 इमेजेस, 2 इमेजेस आणि हा इथं तिसरा इमेजेस येतोय आपला. आता त्याच्या पुढच्या ग्रुपवरती जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आता यात देखील मित्रांनो 2 ग्रुप आहेत. ठीक आहे, तर 1 नंबरच्या ग्रुपला जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. नंतर या ग्रुपला एडिट करायचं आहे. यात देखील 3 फोटोज आपण ॲड करायचे आहेत. तर या टाईपमध्ये आपण एक फोटो ॲड करूया. इथे मी दुसरा फोटो जो आहे तो
हा ॲड करतो. थोडेसे फोटो HD असतील तर आणखीन व्हिडिओ तुमचा क्वालिटी होऊ शकतो. ओके आहे हे थोडेसे नॉर्मल आहेत फोटो. तर या टाईपमध्ये बॅक यायचं आहे, परत बॅक यायचं आहे, परत पुढच्या ग्रुपवरती जायचं आहे, एडिट ग्रुप करायचं आहे. एडिट ग्रुप केल्यानंतर परत इथे एडिट ग्रुप करायचं आहे आणि इथं देखील 3 इमेज ॲड करा. असं नाही की सेमच करा, तुम्ही दुसरे कुठलेही केले तरी चालतील. ठीक आहे, कारण थोडेसे वेगळे वेगळे असतील तर व्हिडिओ आणखीन चांगला दिसणार आहे. ओके तिन्ही ठिकाणी आपण हे 3 फोटो रिप्लेस करायचे. ओके मित्रांनो, तर तुम्हाला वाटत असेल की इतके फोटो रिप्लेस, पण ज्यावेळी व्हिडिओ तुमचा बनवून रेडी होणार आहे त्यावेळी तुम्हाला वाटणार आहे की किती खतरनाक असा आपला व्हिडिओ झालेला आहे. ठीक आहे, बॅक यायचं आहे, परत एक वेळेस आपण मागं आलेलो तर इथं आपले जिथं ग्रुप आहे तिथं आपण येऊया. तर हे बघू शकता इथं असे झालेले आहेत आपले ग्रुप. आता परत पुढच्या लाईनला यायचं आहे. इथं आल्यानंतर देखील आपण हे 2 ग्रुप आहेत ते एडिट करायचे. यात देखील सेम तसंच आपण 3-3 फोटो ॲड करणार आहोत. तर इथं मी आता फास्टमध्ये करतो म्हणजे तुम्हाला जास्त टाईम तुमचा जाणार नाही आणि तुम्हाला देखील समजेल की नेमकं आपण कसं करायचं आहे आणि काय करायचं आहे. ओके तर हे तिन्ही फोटो जे आहेत हे मी रिप्लेस करून घेतो एकदम फास्टमध्ये. इथं 3 फोटो रिप्लेस केलेले आहेत. बॅक आलेलो आपण. बॅक आल्यानंतर इथं दुसरा जो ग्रुप आहे या दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि याला देखील मी 3 फोटो रिप्लेस करतो. तर हे 3 फोटो देखील आपण रिप्लेस केलेले आहेत आणि आता बघू शकताय हे जे ग्रुप होते हे देखील प्रॉपर आपले ग्रुप झालेले आहेत. ठीक आहे, आता यानंतर इथं 2 हे इमेजेस आहेत आणि नंतर याच्या पुढे हा लास्टवाला ग्रुप आहे मित्रांनो. तर हा काळजीपूर्वक बघा, इथे या ग्रुपला एडिट करायचं आहे. 1 नंबरला एक सिम्पल फोटो कुठला तर ठेवायचा. ओके तर एक सिम्पल कोणता एक फोटो आपण ॲड करूया, एकदम नॉर्मल असायला पाहिजे. तर हा फोटो मी ॲड करतो आहे. नंतर पुढच्या फोटोवरती यायचं आहे आणि या ठिकाणी एक हा फोटो आपण ॲड करूया रेडवाला. ओके आणि इथं वरती फ्लॉवर दिसणार आहेत. ठीक आहे, हे फ्लॉवर हे देखील तुम्ही रिप्लेस करू शकता जसे हवे तसे. बॅक यायचं आहे. आता मित्रांनो जर बघितलं तर आपला कम्प्लिटली जो आहे तो व्हिडिओ रेडी झालेला आहे. आता फक्त यावरती आपल्याला काय करायचं आहे, 18 सेकंदावरती याच्या प्लसवरती क्लिक करून एक शेप इन्सर्ट करून 3 डॉटवरून स्टेट टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करायचं आहे. ग्रेडियंट सिलेक्ट केल्यानंतर या टाईपमध्ये ब्लॅक कलर खाली आणि व्हाईट वरती अशा प्रकारे तुम्ही हे सेट करायचं आहे आणि हे कॉम्बिनेशन केल्यानंतर व्हाईट कलरला इथून तुम्ही कलर टेम्पलेटवरून ट्रान्सपरंट बनवायचं. ओके ट्रान्सपरंट बनवलेलं आहे आपण. आता हा एक शॅडो टाईप रेक्टँगल झालेला आहे. थोडंसं झूम करायचं आपण, इथं झूम केलेलं आहे बघू शकता आणि थोडंसं आपण आणखीन खाली घेऊया. इतकं खाली घेतलेलं आहे. यावरतीच आपण हा PNG जो तुम्हाला दिलेला आहे हा PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर PNG जो आहे तो अशा प्रकारे इथं सेट करून घेतलेला आहे. आता दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आपण. ठीक आहे, या दोन्हीला सिलेक्ट करून पूर्णपणे एंडपर्यंत आलेलं आहे आणि बघू शकताय अशा प्रकारे हा PNG दिसत आहे. आता मित्रांनो व्हिडिओ जो आहे आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. आता जस्ट आपण काय करायचं आहे तर शेअरवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन इथं 1080 पिक्सेल ठेवू शकताय आणि बाकीचं हे सेटिंग बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फ्रेम रेट वगैरे फुल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.